तुमचं आयुष्य अपघाताने घडत नाही, ते डिझाईन केलं जातं. आणि तो डिझायनर कोण आहे माहिती आहे? तुमचं सबकॉन्शियस माइंड. तुम्ही जे विचार करता, तुम्ही जे मानता, तुम्ही जे सतत स्वतःला सांगता, तेच तुमचं भविष्य बनतं. जर तुम्ही सतत म्हणत असाल, मी अनलकी आहे, मी गरीब आहे, माझं काही होणार नाही, तर तुमचं सबकॉन्शियस माइंड तेच सत्य मानतं आणि मग तुमचं आयुष्य तसंच घडतं. पण जर तुम्ही म्हणायला सुरुवात केली, मी सक्षम आहे, मी यशस्वी होणार, माझ्यासाठी संधी येते, तर तुमचं सबकॉन्शियस माइंड कामाला लागतं. हे पुस्तक एकच गोष्ट सांगतं, तुमचं आयुष्य बाहेरून बदलत नाही, ते आतून बदलतं. तुमच्या मनाचे दोन भाग आहेत, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड विचार करतो, सबकॉन्शियस माइंड निर्माण करतो. कॉन्शियस माइंड बी पेरतो, सबकॉन्शियस माइंड झाड उगवतो. जर तुम्ही भीती पेरली तर चिंता उगवेल, जर तुम्ही विश्वास पेरला तर यश उगवेल. तुमचं सबकॉन्शियस माइंड विनोद समजत नाही, ते प्रश्न विचारत नाही, ते जे काही तुम्ही वारंवार सांगता ते सत्य मानतं. म्हणूनच काही लोक सतत अपयशी होतात आणि काही लोक वारंवार यशस्वी होतात. कारण बाहेरची परिस्थिती वेगळी नसते, त्यांची आतली प्रोग्रॅमिंग वेगळी असते. कल्पना करा, जर तुमच्या मनात एक अदृश्य शक्ती असेल, जी तुमचं आरोग्य सुधारू शकते, जी तुमचं नशीब बदलू शकते, जी तुमच्याकडे पैसा, संधी, लोक आकर्षित करू शकते, तर ते शक्य आहे. आणि तेच या पुस्तकाचं वचन आहे. डॉक्टर जोसेफ मर्फी सांगतात, तुमचं सबकॉन्शियस माइंड 24 तास काम करतं. तुम्ही झोपेत असलात तरी ते तुमच्या शब्दांवर काम करतं, ते तुमच्या भावनांवर काम करतं, ते तुमच्या विश्वासावर काम करतं. जर तुम्ही आतून स्वतःला अयोग्य समजत असाल तर बाहेरचं जग तुम्हाला तसंच वागवेल. जर तुम्ही आतून स्वतःला सक्षम, श्रीमंत, निरोगी मानत असाल तर परिस्थिती हळूहळू बदलायला लागेल. ही जादू नाही, हा मानसिक नियम आहे. जसा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे तसाच मनाचा नियम आहे. तुम्ही जी वारंवार कल्पना करता ते तुमचं सबकॉन्शियस माइंड स्वीकारतं आणि मग ते वास्तव तयार करतं. आज आपण या पुस्तकातून शिकणार आहोत, सबकॉन्शियस माइंड कसं काम करतं, ते कसं रिप्रोग्रॅम करायचं, आफ्रिमाशन्स कशा वापरायच्या, व्हिज्युअलायझेशन कसं करायचं आणि तुमचं आयुष्य जाणीवपूर्वक कसं बदलायचं. ही फक्त बुक समरी नाही, ही एक मेंटल ट्रान्सफॉर्मेशन आहे. जर तुम्ही तयार असाल तुमच्या आयुष्याची जबाबदारी घ्यायला, जर तुम्ही तयार असाल तुमच्या विचारांची ताकद समजून घ्यायला, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण कदाचित आजपासून तुमचं जीवन पूर्णपणे बदलायला सुरुवात होईल. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात माइंडफुल पेजेस मराठी. चला तुमच्या सबकॉन्शियस माइंडची खरी शक्ती जागी करूया. लेसन 1, तुमचं सबकॉन्शियस माइंड कसं काम करतं. तुमचं सबकॉन्शियस माइंड तुमचा सर्वात शक्तिशाली साथीदार आहे. पण एक समस्या आहे, बहुतेक लोक त्याचा वापरच करत नाहीत. तुमच्या मनाचे दोन भाग आहेत, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड म्हणजे तुमचा विचार करणारा भाग. तो निर्णय घेतो, तो तर्क करतो, तो विश्लेषण करतो. पण सबकॉन्शियस माइंड तो निर्माण करतो, तो अंमलात आणतो, तो प्रश्न विचारत नाही, तो जे काही सांगितलं जातं ते स्वीकारतो. एक उदाहरण बघा, जर तुम्ही स्वतःला वारंवार सांगितलं, मी घाबरट आहे, मी लोकांसमोर बोलू शकत नाही, तर तुमचं सबकॉन्शियस माइंड हे सत्य मानतं आणि पुढच्या वेळी तुम्ही खरंच घाबरता. का? कारण सबकॉन्शियस माइंड प्रोग्रॅमवर चालतं. ते सुपीक जमिनीसारखं आहे, तुम्ही जे बी पेराल तेच उगवेल. भीती पेरली तर चिंता उगवेल, विश्वास पेरला तर आत्मविश्वास उगवेल. महत्वाची गोष्ट, सबकॉन्शियस माइंड विनोद समजत नाही, तो मस्करी समजत नाही. जर तुम्ही म्हणाल, मी तर खूपच नालायक आहे, तर तो म्हणतो, ठीक आहे, मी तेच वास्तव बनवतो. तो चांगलं वाईट ओळखत नाही, तो फक्त स्वीकारतो आणि निर्माण करतो. आता लक्ष द्या, तुम्ही दिवसभर काय विचार करता? तक्रार, भीती, कमीपणा, तुलना, हे सगळं तुमच्या सबकॉन्शियसमध्ये साठतं आणि मग ते तुमचं वर्तन ठरवतं.
तुमचे निर्णय ठरवतं, तुमचं भविष्य ठरवतं. डॉक्टर जोसेफ मर्फी सांगतात, सबकॉन्शियस माइंड 24 तास काम करतं, तुम्ही झोपेत असताना देखील. जर तुम्ही झोपण्याआधी भीती घेऊन झोपलात तर सबकॉन्शियस त्यावर काम करेल. जर तुम्ही झोपण्याआधी विश्वास आणि शांतता घेतली तर त्यावर काम करेल. तुमचं सबकॉन्शियस माइंड तुमचं शरीरही नियंत्रित करतं. हृदयाचे ठोके, श्वास, पचन, हीलिंग. म्हणूनच प्लासिबो इफेक्ट काम करतो. जर माणूस विश्वास ठेवतो की तो बरा होईल तर शरीर बऱ्याचदा प्रतिसाद देतं. ही जादू नाही, ही मानसिक शक्ती आहे. एक शक्तिशाली नियम लक्षात ठेवा. रिपीटेड थॉट बिकम्स बिलीफ, बिलीफ बिकम्स रियालिटी. तुम्ही जे वारंवार विचार करता तेच तुम्ही मानायला लागता आणि जे तुम्ही मानता तेच तुमचं आयुष्य बनतं. म्हणूनच तुमचे शब्द महत्त्वाचे आहेत. तुमची स्वतःशी बोलण्याची पद्धत महत्त्वाची आहे. आजपासून लक्ष ठेवा, तुम्ही स्वतःशी कसं बोलता. मी नाही करू शकत की मी शिकू शकतो. सबकॉन्शियस माइंड तुमचं ऐकते, नेहमी, शांतपणे, निर्विकारपणे. तो तुमचा शत्रू नाही, तो तुमचा सेवक आहे. पण तुम्ही त्याला योग्य आदेश द्यायला हवेत. हा पहिला धडा आहे. सबकॉन्शियस माइंड शक्तिशाली आहे. तो तुमचं जीवन घडवतो, पण तो तुमच्या विचारांवर चालतो. जर तुम्ही तुमचे विचार बदलले तर तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकता. आता प्रश्न आहे, आपण सबकॉन्शियस माइंड कसं रिप्रोग्राम करायचं? कसे नवीन विश्वास पेरायचे? कसं आपलं आयुष्य जाणीवपूर्वक घडवायचं? चला पाहूया. लेसन 2, सबकॉन्शियस माइंड कसं रिप्रोग्राम करायचं? जर सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामवर चालत असेल तर प्रश्न स्पष्ट आहे. प्रोग्राम बदलायचा कसा? उत्तर सोपं आहे. रेपिटिशन, इमोशन आणि व्हिज्युअलायझेशन. पहिली गोष्ट, अफर्मेशन्स. अफर्मेशन्स म्हणजे जाणीवपूर्वक दिलेला नवीन आदेश. उदाहरण, मी आत्मविश्वासी आहे, माझं आरोग्य उत्तम आहे, पैसा सहज माझ्याकडे येतो. पण लक्षात ठेवा, फक्त शब्द पुरेसे नाहीत, भावना आवश्यक आहे. जर तुम्ही म्हणाल मी श्रीमंत आहे पण आतून म्हणाल असं कधीच होणार नाही, तर सबकॉन्शियस गोंधळेल आणि जुना विश्वास जिंकेल. म्हणून अफर्मेशन म्हणताना डोळे बंद करा, शांत बसा आणि त्या वाक्याची जाणीव करा. दुसरी गोष्ट, व्हिज्युअलायझेशन. तुमचं सबकॉन्शियस माइंड कल्पना आणि वास्तव यामध्ये फरक ओळखत नाही. जर तुम्ही एखादी गोष्ट जिवंतपणे कल्पना केली तर सबकॉन्शियस ती स्वीकारतो. उदाहरण, तुम्ही स्वतःला स्टेजवर बोलताना पाहता, लोक टाळ्या वाजवत आहेत, तुम्ही आत्मविश्वासाने बोलत आहात. जर तुम्ही हे वारंवार पाहिलं तर भीती कमी होईल, कारण मनाला ते परिचित वाटेल. तिसरी गोष्ट, स्लीप प्रोग्रॅमिंग. झोपण्याआधीचा वेळ सगळ्यात शक्तिशाली असते, कारण कॉन्शियस माइंड तेव्हा शांत होतं आणि सबकॉन्शियस जास्त रिसेप्टिव्ह असतं. झोपण्याआधी भीती नाही, तक्रार नाही, मोबाईल नाही, फक्त एक पॉझिटिव्ह थॉट, एक अफर्मेशन, एक शांत व्हिज्युअलायझेशन. डॉक्टर जोसेफ मर्फी सांगतात, झोपण्याआधीचा तुमचा अंतिम विचार तुमच्या भविष्यावर काम करतो. आता एक महत्त्वाची गोष्ट, सबकॉन्शियसला नकारात्मक शब्द समजत नाहीत. जर तुम्ही म्हणाल मला आजारी पडायचं नाही, तो आजारी हा शब्द पकडतो. म्हणून बोला, मी निरोगी आहे. जर तुम्ही म्हणाल मला गरीब राहायचं नाही, तो गरीब पकडतो. म्हणून बोला, मी समृद्ध आहे. भाषा बदला, विचार बदला, भावना बदला आणि सर्वात महत्त्वाचं, सातत्य. एक दिवस अफर्मेशन केलं आणि मग विसरलात तर काही बदलणार नाही. पण 30 दिवस प्रामाणिकपणे केलं तर आतून काहीतरी हलायला लागेल. कारण जुनी प्रोग्रॅमिंग वर्षानुवर्ष चालू होती. नवीन प्रोग्रॅमिंगला वेळ द्यावा लागेल. लक्षात ठेवा, सबकॉन्शियस माइंड तुमचा सेवक आहे आणि तुम्ही त्याचे मालक आहात. जर तुम्ही स्पष्ट आदेश दिले, स्पष्ट भावना दिल्या, स्पष्ट चित्र दिलं तर परिणाम येतात. हळूहळू पण नक्की. आजपासून एक छोटा प्रयोग करा. 30 दिवस, दररोज सकाळी आणि रात्री
5 मिनिटं अफर्मेशन, 5 मिनिटं व्हिज्युअलायझेशन. तुमचं जीवन हळूहळू दिशा बदलेल. हा होता दुसरा धडा, सबकॉन्शियस रिप्रोग्राम करण्याचा. कारण तुमचं भविष्य आताच तयार होत आहे. आता पुढचा धडा हीलिंग आणि आरोग्याशी संबंधित आहे. मन शरीरावर कसं परिणाम करतं, चला पाहूया. लेसन 3, मन शरीराला कसं बरं करतं. तुमचं शरीर स्वतःला बरं करण्याची क्षमता ठेवतं. प्रश्न आहे, तुम्ही त्याला परवानगी देता का? सबकॉन्शियस माइंड तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीशी जोडलेलं आहे. हृदयाचे ठोके, श्वासोच्छ्वास, रक्तप्रवाह, हीलिंग प्रोसेस. तुम्ही जाणीवपूर्वक हृदय चालवत नाही, तरी ते चालतं. का? कारण सबकॉन्शियस त्यावर काम करतं. डॉक्टर जोसेफ मर्फी सांगतात, विश्वास हा औषधासारखा काम करतो. जर माणूस आतून खात्री बाळगतो की तो बरा होईल, तर शरीर प्रतिसाद देऊ लागतं. प्लसिबो इफेक्ट तुम्ही ऐकलंय. रुग्णाला साखरेची गोळी दिली जाते, पण सांगितलं जातं ही औषध आहे, आणि अनेक वेळा रुग्ण बरा होतो. का? कारण विश्वासाने सबकॉन्शियस सक्रिय होतं. आता उलट उदाहरण, जर तुम्ही सतत म्हणत असाल, मी कमजोर आहे, मी नेहमी आजारी पडतो, माझं शरीर चांगलं नाही, तर सबकॉन्शियस तेच आदेश स्वीकारतो. लक्षात ठेवा, शरीर ऐकतं. मनाचे शब्द, मनाचे चित्र, मनाचे विश्वास. हीलिंग सुरू होतं भीती कमी झाल्यावर. जेव्हा तुम्ही शांत होता, जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता, तेव्हा शरीर रिलॅक्स होतं आणि हीलिंग सुरू होतं. आज एक साधा प्रयोग करा. डोळे बंद करा, शांत बसा आणि स्वतःला सांगा, माझं शरीर बुद्धिमान आहे, माझ्या प्रत्येक पेशीत आरोग्याची ऊर्जा आहे, मी दिवसेंदिवस निरोगी होते. हे शब्द फक्त बोलू नका, फील करा. कल्पना करा, तुमच्या शरीरात प्रकाश पसरतोय, तो प्रत्येक पेशीला स्पर्श करतोय आणि प्रत्येक पेशी संतुलित होते. सबकॉन्शियसला दिशा द्या, तो काम करेल. याचा अर्थ असा नाही की तुम्ही डॉक्टरांकडे जाऊ नका. याचा अर्थ आहे, तुमचं मन तुमच्या उपचार प्रक्रियेला सहकार्य करू शकतं. भीती हीलिंग थांबवते, विश्वास हीलिंग सुरू करतो. जेव्हा तुम्ही तणावात असता, शरीर टाईट होतं, रक्तदाब वाढतो, पचन बिघडतं, झोप कमी होते. पण जेव्हा तुम्ही शांत असता, शरीर रिलॅक्स होतं आणि रिपेअर सुरू होतं. सबकॉन्शियस माइंड तुमच्या शरीराचा इंजिनियर आहे. त्याला योग्य संदेश द्या. आजपासून आजारीपणावर फोकस करू नका, आरोग्यावर फोकस करा. तक्रार कमी, कृतज्ञता जास्त. भीती कमी, विश्वास जास्त. कारण जिथे लक्ष जातं, तिथे ऊर्जा जाते, आणि जिथे ऊर्जा जाते, तिथे परिणाम तयार होतो. हा होता तिसरा शक्तिशाली धडा. मन आणि शरीर एकमेकांपासून वेगळे नाहीत. तुमचं सबकॉन्शियस तुमच्या आरोग्यावर काम करते. प्रश्न आहे, तुम्ही त्याला काय सांगत आहात? आता पुढचा धडा यश आणि संपत्तीबद्दल आहे. पैसा कसा आकर्षित करायचा, समृद्धीची मानसिकता कशी तयार करायची, चला पाहूया. लेसन 4, पैसा आणि समृद्धी कशी आकर्षित करायची. बहुतेक लोक म्हणतात, पैसा कमावणं कठीण आहे, पैसा टिकत नाही, माझं नशीब साथ देत नाही. पण खरा प्रश्न आहे, तुम्ही पैशाबद्दल आतून काय मानता? सबकॉन्शियस माइंड तुमच्या पैशाबद्दलच्या विश्वासावर काम करतं. जर तुम्ही आतून मानत असाल, पैसा वाईट आहे, श्रीमंत लोक स्वार्थी असतात, माझ्यासाठी पैसा नाही, तर सबकॉन्शियस तुम्हाला पैशापासून दूर ठेवेल. कारण तो तुमच्या विश्वासाशी लॉयल आहे. डॉक्टर जोसेफ मर्फी सांगतात, पैसा ही ऊर्जा आहे, आणि ऊर्जा त्या ठिकाणी वाहते जिथे स्वागत असतं. जर तुम्ही पैशाला दोष देता, तर तुम्ही त्याला दूर ढकलता. जर तुम्ही पैशाला आशीर्वाद देता, तर तुम्ही त्याला आमंत्रण देता. आजपासून एक नियम ठेवा, पैशाबद्दल कधीही नकारात्मक बोलू नका. माझ्याकडे पैसे नाहीत हे वाक्य थांबवा. त्याऐवजी बोला, मी समृद्धीच्या प्रक्रियेत आहे. लक्षात ठेवा, सबकॉन्शियसला भविष्यात समजत नाही, तो आता स्वीकारतो. म्हणून एफर्मेशन असा असावा, पैसा सहज आणि प्रामाणिक मार्गाने माझ्याकडे येतो आहे. मी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहे.
मी मूल्य निर्माण करतो आणि त्या बदल्यात समृद्धी मिळवतो. पण इथे एक मोठं रहस्य आहे. पैसा आकर्षित करण्यासाठी लोभ नको, मूल्य हवं. सबकॉन्शियस माइंड तुमच्या हेतूवर काम करतं. जर तुमचा हेतू फक्त पैसा असेल तर ताण वाढेल. जर तुमचा हेतू मूल्य निर्माण करणं असेल तर पैसा परिणाम म्हणून येईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, भीती पैशाला दूर करते, विश्वास पैशाला आकर्षित करतो. जे लोक सतत म्हणतात माझं काही होणार नाही, त्यांच्या सबकॉन्शियसमध्ये कमीपणाची प्रोग्रामिंग असते. पण जे लोक म्हणतात संधी माझ्यासाठी खुल्या आहेत, मी शिकू शकतो, मी वाढू शकतो, त्यांचं सबकॉन्शियस नवीन मार्ग शोधायला लागतं. आज एक साधा प्रयोग करा. डोळे बंद करा. स्वतःला 5 वर्षांनी बघा. आर्थिकदृष्ट्या स्थिर, शांत, कृतज्ञ. ते चित्र जिवंत करा. भावना जोडा. स्वातंत्र्याची भावना, सुरक्षिततेची भावना, समाधानाची भावना. सबकॉन्शियस त्या चित्रावर काम करेल, हळूहळू, अदृश्यपणे. पण लक्षात ठेवा, व्हिज्युअलायझेशन नंतर कृती आवश्यक आहे. सबकॉन्शियस संधी दाखवतो, पण पाऊल तुम्हालाच टाकायचं आहे. समृद्धीची सुरुवात मानसिकतेतून होते. जर तुम्ही आतून श्रीमंत वाटलात तर बाहेरची परिस्थिती हळूहळू बदलते. हा होता चौथा शक्तिशाली धडा. पैसा बाहेरून येत नाही, तो आतून तयार होतो. आता पुढचा धडा भीती आणि नकारात्मक विचारांबद्दल आहे. कारण जोपर्यंत भीती आहे तोपर्यंत मॅनिफेस्टेशन अडखळतं. चला पाहूया. लेसन 5. भीती आणि नकारात्मक विचारांवर विजय कसा मिळवायचा. भीती हीच तुमच्या यशाची सर्वात मोठी शत्रू आहे. भीती भविष्य नष्ट करत नाही, ती तुमचा वर्तमान कमजोर करते. तुम्ही कधी लक्ष दिलंय, जेव्हा तुम्ही घाबरता शरीर ताठ होतं, श्वास वेगवान होतो, मन गोंधळतं, निर्णय चुकीचे होतात. का? कारण सबकॉन्शियसला धोका जाणवतो आणि तो सर्व्हायव्हल मोड सुरू करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यातील 90% भीती कल्पनेत असते, वास्तवात नाही. जर तुम्ही सतत विचार करत असाल, काय झालं तर अपयश आलं, काय झालं तर लोक हसले, काय झालं तर मी हरलो, तर सबकॉन्शियस त्या भीतीवर काम करतो आणि तुम्ही संधी टाळायला लागता. मग आयुष्य थांबतं. डॉक्टर जोसेफ मर्फी सांगतात, फिअर इज फेथ इन द रॉंग डिरेक्शन. भीती म्हणजे चुकीच्या गोष्टीवर ठेवलेला विश्वास. तुम्ही अपयशाची कल्पना करता, भावना जोडता, ते वारंवार विचार करता आणि मग ते वास्तव बनतं. मग यावर उपाय काय? भीतीशी लढू नका, तिला रिप्लेस करा. भीती आली तर लगेच एक नवीन चित्र तयार करा. अपयशाचं चित्र नाही, यशाचं चित्र. जर तुम्हाला स्टेजची भीती असेल तर स्वतःला आत्मविश्वासाने बोलताना पहा. लोक टाळ्या वाजवत आहेत असं पहा. भावना जोडा. सबकॉन्शियस नवीन चित्र स्वीकारायला सुरुवात करेल. दुसरी गोष्ट, नेगेटिव्ह सेल्फ टॉक थांबवा. मी नाही करू शकत, मी अनलकी आहे, मी नेहमीच चुका करतो, ही वाक्य बंद करा. तुम्ही जे स्वतःला सांगता तेच तुमचं सबकॉन्शियस सत्य मानतं. आजपासून एक नियम ठेवा. प्रत्येक नकारात्मक विचार पकडा आणि त्याला बदला. मी घाबरलो आहे याऐवजी मी शिकतो आहे, मी वाढतो आहे. मी अपयशी होईन याऐवजी मी प्रयत्न करतो आहे आणि प्रत्येक प्रयत्न मला मजबूत बनवतो. भीती पूर्णपणे नाहीशी होणार नाही, पण ती तुमचं नियंत्रण घेणार नाही. लक्षात ठेवा, तुमचं सबकॉन्शियस भावनांवर काम करतं. जर तुम्ही धैर्याची भावना वारंवार निर्माण केली तर भीती कमकुवत होईल. आणि सर्वात महत्त्वाचं, ॲक्शन फिअरला हरवतं. जितकं तुम्ही टाळता तितकी भीती वाढते, जितकी तुम्ही कृती करता तितकी भीती कमी होते. आज एक छोटी भीती निवडा आणि तिच्याकडे एक छोटं पाऊल टाका. सबकॉन्शियसला दाखवा, मी घाबरत नाही, मी पुढे जातो. हा होता 5वा शक्तिशाली धडा. भीती तुमची शत्रू नाही, ती फक्त चुकीच्या दिशेने वापरलेली कल्पना आहे. तिला बदला आणि तुमचं आयुष्य बदलेल. आता पुढचा धडा रिलेशनशिप आणि प्रेमाबद्दल आहे. कारण सबकॉन्शियस फक्त पैसा आणि यशावर काम करत नाही, तो तुमच्या नात्यांवरही काम करतो. चला पाहूया.
लेसन 6. प्रेम, नाती आणि सबकॉन्शियस माइंड. तुमची नाती अपघाताने तयार होत नाहीत, ती तुमच्या आतल्या विश्वासांवर तयार होतात. जर तुम्ही आतून मानत असाल, लोकांवर विश्वास ठेवू नये, प्रेम धोकादायक आहे, मला नेहमी धोका मिळतो, तर तुमचं सबकॉन्शियस तशाच लोकांना आकर्षित करतं. का? कारण सबकॉन्शियस तुमच्या विश्वासाशी प्रामाणिक असतं. तुम्ही जे मानता तेच तुम्ही अनुभवता. जर तुम्ही आतून म्हणाल, मी प्रेमासाठी पात्र आहे, माझ्या आयुष्यात चांगली माणसं येतात, मी समजून घेणार आहे, तर तुमचं सबकॉन्शियस नवीन पॅटर्न तयार करायला सुरुवात करतं. डॉक्टर जोसेफ मर्फी सांगतात, तुम्ही दुसऱ्यांबद्दल जे विचार करता ते तुमच्यावर परत येतात. जर तुम्ही एखाद्याबद्दल राग धरून बसलात, तर तो राग तुमच्या सबकॉन्शियसमध्ये साठतो आणि तो तुमच्या शांततेला खातो. फॉरगिव्हनेस म्हणजे दुसऱ्याला माफ करणं नाही, स्वतःला मुक्त करणं. जेव्हा तुम्ही म्हणता, मी तुला माफ करतो, मी स्वतःला माफ करतो, तेव्हा सबकॉन्शियस रागाचा भार सोडायला सुरुवात करतं. लक्षात ठेवा, तुमचं सबकॉन्शियस शब्दांवर आणि भावनांवर काम करतं. जर तुम्ही सतत नकारात्मक बोललात, तर नाती कमकुवत होतात. जर तुम्ही सकारात्मक बोललात, तर नाती मजबूत होतात. आजपासून एक नियम ठेवा, कधीही रागात झोपू नका. झोपण्याआधी शांत व्हा. मनात म्हणा, मी शांत आहे, मी प्रेम निवडतो. तुमचं सबकॉन्शियस त्या भावनेवर काम करेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही स्वतःवर कसं प्रेम करता. जर तुम्ही स्वतःला सतत दोष देता, तर बाहेरचं जगही तसंच वागेल. सेल्फ लव्ह ही सुरुवात आहे. दररोज स्वतःला सांगा, मी पुरेसा आहे, मी योग्य आहे, मी प्रेमासाठी पात्र आहे. हे वाक्य सुरुवातीला खोटं वाटेल, पण रेपिटिशन त्याला सत्य बनवेल. सबकॉन्शियस पॅटर्न तयार करतं आणि पॅटर्न तुमचं आयुष्य तयार करतं. जर तुम्हाला चांगली नाती हवी असतील, तर आधी तुमचे आतले विश्वास बदला. प्रेम बाहेर शोधू नका, ते आत तयार करा. हा होता 6वा शक्तिशाली धडा. तुमची नाती तुमच्या सबकॉन्शियसचं प्रतिबिंब आहेत. ते बदला आणि तुमचं जग बदलेल. आता पुढचा धडा फेथ आणि विश्वासाच्या शक्तीबद्दल आहे. कारण मॅनिफेस्टेशन विश्वासाशिवाय पूर्ण होत नाही. चला पाहूया. लेसन 7. फेथची शक्ती. विश्वास वास्तव कसा बनतो. फेथ म्हणजे आंधळा विश्वास नाही. फेथ म्हणजे आतून असलेली खात्री. तुम्ही जेव्हा म्हणता हे शक्य आहे आणि ते खऱ्या अर्थाने मानता, तेव्हा सबकॉन्शियस काम सुरू करतं. डॉक्टर जोसेफ मर्फी सांगतात, फेथ म्हणजे तुमच्या सबकॉन्शियसला दिलेला आदेश. जर तुम्ही आतून म्हणाल, माझ्यासाठी काहीतरी चांगलं घडत आहे, तर सबकॉन्शियस त्या दिशेनं मार्ग शोधायला लागतो. पण जर तुम्ही म्हणाल, काही उपयोग नाही, माझं नशीब खराब आहे, तर सबकॉन्शियस त्या विश्वासाला सत्य बनवतं. लक्षात ठेवा, सबकॉन्शियसला पुरावा नको, त्याला भावना हवी. जर तुम्ही एखादी गोष्ट 100 वेळा भीतीनं विचारली, तर ती शक्य वाटू लागते. जर तुम्ही एखादी गोष्ट 100 वेळा विश्वासाने विचारली, तर तीही शक्य वाटू लागते. विश्वास म्हणजे अदृश्य गोष्टीवर ठेवलेला आत्मविश्वास. जेव्हा शेतकरी बी पेरतो, त्याला खात्री असते की पीक येईल. तो रोज जमिनीकडे बघून संदेह करत नाही, तो वाट पाहतो विश्वासाने. तसंच तुमचं सबकॉन्शियस आहे. तुम्ही बी पेरा, विचाराचं, भावनेचं, दृश्याचं, आणि मग संशय कमी करा. संशय म्हणजे 2 विरोधी आदेश. मला यश हवंय, पण आतून कदाचित नाही मिळणार. यानं सबकॉन्शियस गोंधळतं. फेथ म्हणजे स्पष्ट संदेश, एकच दिशा, एकच भावना. आज एक निर्णय घ्या. ज्या ध्येयावर तुम्ही काम करत आहात, त्यावर पूर्ण विश्वास ठेवा. दररोज स्वतःला सांगा, मी योग्य मार्गावर आहे, विश्व माझ्यासाठी काम करत आहे, संधी माझ्याकडे येत आहेत. ही वाक्य फक्त शब्द नाहीत, ही मानसिक बीज आहेत. जेव्हा तुम्ही शांत असता, विश्वास मजबूत असतो. जेव्हा तुम्ही घाबरता, विश्वास कमकुवत होतो. म्हणूनच ध्यान महत्वाचं आहे, शांतता महत्वाची आहे, कारण शांत मनात विश्वास वाढतो. फेथ म्हणजे परिणाम दिसण्याआधी विश्वास ठेवणं. जेव्हा तुम्ही आतून खात्री ठेवता, तुमचं वर्तन बदलतं.
तुमचे निर्णय बदलतात, तुमची ऊर्जा बदलते आणि मग परिस्थिती बदलते. हा होता 7वा शक्तिशाली धडा. विश्वास ही कल्पना नाही, तो मानसिक नियम आहे. ज्याच्याकडे फेथ आहे त्याच्याकडे दिशा आहे, ज्याच्याकडे दिशा आहे त्याच्याकडे परिणाम आहे. आता पुढचा धडा हॅबिट आणि रिपिटेशन बद्दल आहे. कारण एकदा विश्वास तयार झाला तर त्याला मजबूत कसं करायचं, चला पाहूया. लेसन 8 सवयी आणि रेपिटेशनची ताकद. सबकॉन्शियस माइंड एकाच वेळी बदलत नाही, तो रेपिटेशनवर चालतो. जे तुम्ही वारंवार करता तेच तुमचं स्वभाव बनतं. जे तुम्ही वारंवार विचारता तेच तुमचा विश्वास बनतो. हॅबिट म्हणजे ऑटोमेटेड थॉट, ऑटोमेटेड रिॲक्शन, ऑटोमेटेड आयडेंटिटी. जर तुम्ही वर्षानुवर्ष स्वतःला कमी लेखलं असेल तर तो पॅटर्न मजबूत झालेला असतो. तो एका दिवसात बदलणार नाही. पण गुड न्यूज काय, पॅटर्न तयार झालाय म्हणजे तो बदलू शकतो. रेपिटेशन म्हणजे सबकॉन्शियससाठी ट्रेनिंग. जसं जिममध्ये मसल वाढतो तसं रेपिटेशनने बिलीफ वाढतो. दररोज अफर्मेशन म्हणा, दररोज व्हिज्युअलायझेशन करा, दररोज सकारात्मक भाषा वापरा. पहिल्या काही दिवसात काही फरक जाणवणार नाही, कारण जुना प्रोग्राम अजून मजबूत आहे. पण 10 दिवसांनी, 20 दिवसांनी, 30 दिवसांनी मन हलायला लागेल. सबकॉन्शियस नवीन मार्ग तयार करतो, नवीन न्यूरल पॅटर्न तयार होतात, नवीन आयडेंटिटी तयार होते. आज तुम्ही स्वतःला काय म्हणता, मी लेझी आहे की मी डिसिप्लिन्ड आहे? तुम्ही जे वारंवार म्हणता ते सबकॉन्शियस स्वीकारतं आणि मग तुमचं वर्तन त्याच्याशी जुळतं. हॅबिट बदलायचा एक नियम, छोटं सुरू करा पण रोज करा. जर तुम्हाला आत्मविश्वास हवा असेल तर दररोज 5 मिनिटं आत्मविश्वासाची कल्पना करा. जर तुम्हाला समृद्धी हवी असेल तर दररोज समृद्धीची भावना निर्माण करा. सबकॉन्शियस रेपिटेशनवर विश्वास ठेवतो, तो अचानक बदलावर नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुमचं एन्व्हायरमेंट तुमच्या हॅबिटला मजबूत करतं. जर तुम्ही सतत नेगेटिव्ह लोकांमध्ये असाल तर नेगेटिव्ह रेपिटेशन वाढेल. जर तुम्ही सकारात्मक वातावरणात असाल तर पॉझिटिव्ह पॅटर्न वाढेल. तुम्ही रोज काय ऐकता, काय पाहता, काय बोलता, हे सगळं रेपिटेशन आहे. आजपासून तुमच्या रेपिटेशनवर नियंत्रण घ्या. तुमच्या शब्दांवर नियंत्रण घ्या. तुमच्या डेली रुटीनवर नियंत्रण घ्या. कारण सबकॉन्शियसला फरक पडत नाही, तो जुना प्रोग्राम आहे की नवीन. तो फक्त विचारतो, हे वारंवार येत आहे का? जर उत्तर हो असेल तर तो ते परमनेंट बनवतो. हा होता 8वा शक्तिशाली धडा. रेपिटेशन तुमचं भविष्य घडवतं. तुम्ही जे रोज करता तेच तुम्ही बनता. आता शेवटचा धडा उरलाय, आयडेंटिटी बद्दल. तुम्ही स्वतःला कसं पाहता? कारण शेवटी तुमची आयडेंटिटी तुमचं डेस्टिनी ठरवते. चला पाहूया. लेसन 9 तुमची आयडेंटिटी तुमची डेस्टिनी ठरवते. तुम्ही जे करता ते महत्त्वाचं आहे, पण त्याहून महत्त्वाचं आहे तुम्ही स्वतःला कोण समजता. तुमची आयडेंटिटी तुमचं आयुष्य ठरवते. जर तुम्ही स्वतःला म्हणत असाल, मी साधा आहे, मी ॲव्हरेज आहे, मी कधीच मोठं काही करू शकत नाही, तर तुमचं सबकॉन्शियस तुम्हाला त्या मर्यादेत ठेवेल. कारण सबकॉन्शियसला तुमची आयडेंटिटी जपायची असते. तुम्ही जर म्हणाल, मी डिसिप्लिन्ड आहे, मी लीडर आहे, मी यशस्वी होण्यासाठी जन्मलोय, तर सबकॉन्शियस तुमचं वर्तन त्या आयडेंटिटीशी जुळवायला लागेल. लक्षात ठेवा, तुम्ही गोल्स अचीव करत नाही, तुम्ही आयडेंटिटी बनता आणि गोल्स त्यानुसार येतात. जर एखादा माणूस म्हणतो, मी स्मोकर आहे, तर ती सवय सोडणं कठीण जाईल. पण जर तो म्हणतो, मी नॉन स्मोकर आहे, तर त्याची आयडेंटिटी बदलते आणि वर्तन बदलायला सुरुवात होते. तसंच पैशाबाबत, जर तुम्ही म्हणाल, मी गरीब आहे, तर सबकॉन्शियस त्या आयडेंटिटीशी लॉयल राहील. पण जर तुम्ही म्हणाल, मी व्हॅल्यू क्रिएटर आहे, मी वेल्थ बिल्डर आहे, तर पॅटर्न बदलायला लागतो. आयडेंटिटी बदलण्यासाठी ती वारंवार रिपीट करा. इमोशन्स जोडा, व्हिज्युअलायझेशन करा. दररोज स्वतःला विचारा, आज मी कोणासारखं वागणार? भीतीने जगणाऱ्या माणसासारखं की आत्मविश्वासाने जगणाऱ्या माणसासारखं?
तुमचं सबकॉन्शियस तुमच्या स्वतःबद्दलच्या चित्रावर काम करतं. जर तुमची सेल्फ इमेज कमजोर असेल तर तुम्ही संधी टाळाल. जर तुमची सेल्फ इमेज मजबूत असेल तर तुम्ही संधी पकडाल. डॉक्टर जोसेफ मर्फी स्पष्ट सांगतात, तुमचं बाहेरचं जग तुमच्या आतल्या विश्वासाचं प्रतिबिंब आहे. म्हणूनच आयडेंटिटी शिफ्ट सगळ्यात मोठा शिफ्ट आहे. आजपासून स्वतःला नवीन नाव द्या, नवीन ओळख द्या. मी मेहनती आहे, मी शिकणार आहे, मी समृद्ध आहे, मी शांत आणि शक्तिशाली आहे. सुरुवातीला मेंदू विरोध करेल. तो म्हणेल हे खरं नाही, पण रेपिटिशन त्याला शांत करेल आणि एक दिवस तुम्ही ती आयडेंटिटी जगायला लागाल. नाटक म्हणून नाही तर नैसर्गिकपणे. हा आहे सबकॉन्शियसचा नियम. तुम्ही जे स्वतःबद्दल मानता तेच तुम्ही बनता. आज एक निर्णय घ्या. जुनी आयडेंटिटी सोडा, नवीन आयडेंटिटी स्वीकारा. कारण शेवटी तुमची आयडेंटिटी तुमची डेस्टिनी बनवते. आता वेळ आलीये या संपूर्ण प्रवासाचा एक शक्तिशाली निष्कर्ष पाहण्याची. फायनल मेसेज. तुमचं भविष्य तुमच्या आत तयार होतं. तुमचं आयुष्य बदलण्यासाठी जग बदलण्याची गरज नाही, तुमचे विचार बदलण्याची गरज आहे. तुमचं सबकॉन्शियस माइंड तुमच्या प्रत्येक शब्दावर लक्ष ठेवतं, प्रत्येक विश्वासावर काम करतं, प्रत्येक भावनेवर प्रतिक्रिया देतं. तुम्ही जसा विचार करता तसं तुम्ही अनुभवता, तसं तुम्ही वागता, तसं तुमचं आयुष्य घडतं. आजपर्यंत तुम्ही कदाचित नकळत नकारात्मक प्रोग्रामिंग घेतली असेल. भीती, कमीपणा, संशय, मर्यादा. पण आता तुमच्याकडे जागरूकता आहे आणि जागरूकता म्हणजे शक्ती. तुम्ही सबकॉन्शियस रिप्रोग्राम करू शकता. तुम्ही नवीन विश्वास पेरू शकता. तुम्ही नवीन आयडेंटिटी तयार करू शकता. हे एका दिवसात होणार नाही, पण ते सुरू होईल आज. लक्षात ठेवा, रिपीटेड थॉट बिकम्स बिलीफ, बिलीफ बिकम्स आयडेंटिटी, आयडेंटिटी बिकम्स डेस्टिनी. तुम्ही स्वतःला काय सांगणार आहात हेच तुमचं भविष्य ठरवेल. भीती निवडणार की विश्वास? तक्रार निवडणार की कृतज्ञता? संशय निवडणार की धैर्य? तुमचं सबकॉन्शियस तुमची वाट पाहत आहे. तो तुमचा सेवक आहे, पण आदेश तुमच्याकडून हवेत. आजपासून एक नियम ठेवा. तुमचे शब्द जपा, तुमचे विचार जपा, तुमची कल्पना जपा. कारण तुम्ही जी कल्पना करता तेच हळूहळू वास्तव बनतं. तुम्ही कमजोर नाही, तुमच्यात अमर्याद क्षमता आहे, पण ती जागी करावी लागते, जाणीवपूर्वक. जेव्हा तुम्ही आतून बदलता, बाहेरचं जग प्रतिसाद देतं. तुमचं भविष्य नशिबावर अवलंबून नाही, ते तुमच्या सबकॉन्शियसवर अवलंबून आहे. आज निर्णय घ्या. मी माझ्या सबकॉन्शियसला माझ्या बाजूनं काम करायला लावणार. मी माझ्या विचारांची जबाबदारी घेणार. मी माझं आयुष्य जाणीवपूर्वक घडवणार. आणि एक दिवस जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल, तेव्हा तुम्ही म्हणाल, माझं आयुष्य बदललं त्या दिवशी जेव्हा मी माझे विचार बदलले. तुमच्यात शक्ती आहे, तिला जागं करा. आज आपण एक पुस्तक समजलं, पण त्याहून महत्त्वाचं आपण एक सत्य समजलो. तुमचं आयुष्य बाहेरून बदलत नाही, ते आतून बदलतं. जर आजच्या या व्हिडिओमधून एक जरी विचार तुमच्या मनात रुजला असेल, तर त्यावर कृती करा. आजपासून, आत्तापासून. अफर्मेशन सुरू करा, व्हिज्युअलायझेशन सुरू करा, नेगेटिव्ह सेल्फ टॉक थांबवा, फेथ वाढवा. कारण ज्ञान ऐकणं पुरेसं नाही, ज्ञान जगणं आवश्यक आहे. आज रात्री झोपण्याआधी स्वतःला एक नवीन वाक्य सांगा, माझं सबकॉन्शियस माझ्या बाजूनं काम करत आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कारण तुमचा एक लाईक हा संदेश हजारो लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. कमेंटमध्ये लिहा, तुमची नवीन आयडेंटिटी काय आहे, मी नक्की वाचेन. आणि जर तुम्हाला अशाच पुस्तकांमधून तुमचं आयुष्य बदलणारे विचार मराठीत समजून घ्यायचे असतील, तर आत्ताच माइंडफुल पेजेस मराठीला सबस्क्राईब करा. इथे आपण फक्त पुस्तकं वाचत नाही, आपण स्वतःला बदलतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका शक्तिशाली पुस्तकासोबत भेटूया. तोपर्यंत तुमचे विचार जपा, तुमची भाषा जपा आणि तुमचं भविष्य जाणीवपूर्वक घडवा. जय महाराष्ट्र.